नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरण, ज्यालाच की आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI म्हणतो, अशा या भारत सरकारच्या मिनीरत्न कंपनीमध्ये काही जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठी स्पेशल जागा आहेत त्या आणि नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे, कारण की तुमचा जॉब हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर वेस्टर्न रिजनसाठीच्या जागा आहेत. तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त आणि महत्त्वाच्या जागा ज्या असणार आहे, त्या असणार आहे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस. त्या पदासाठी टोटल 168 जागांसाठीची भरती होणार आहे. तर बाकीचे देखील काही पदं आहेत, जे की सीनियर असिस्टंट नावाची पदं आहेत. त्याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेज आहे, ऑपरेशनल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि अकाउंट. सीनियर असिस्टंट ह्या ज्या पोस्ट आहेत 1 ते 4 मध्ये दिलेल्या. तरी मित्रांनो, यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोय. जागा थोड्याशा कमी आहे, त्यामुळे ते जाऊन द्या. पण 5व्या नंबरची जी पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण डिप्लोमाला अप्लाय करू शकतात. परंतु त्यासाठी काही अटी आहेत, त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीची माहिती घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी मेडिकल फिटनेसचं डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. तर क्वालिफिकेशन एकदा पाहून घ्या आणि एक्सपिरियन्स जे सीनियर असिस्टंट आहे त्यासाठी एक्सपिरियन्स लागतोय, त्यामुळे ती पदं आपण जास्त फोकस करत नाही आहेत. तर आपलं जो ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस हे महत्त्वाचं पद आहे. या ठिकाणी जर तुम्ही 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा केला असेल मेकॅनिकल ऑटोमोबाईल फायर, ओके, आणि तुम्ही पास असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं जर 12वी झालं असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुमच्याकडे हेवी मोटर व्हेइकलचं, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. त्याचबरोबर व्हॅलिड मीडियम व्हेइकल लायसन्स इश्यू ॲट लीस्ट 1 इयर बिफोर द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट आणि व्हॅलिड लाईट मोटर व्हेइकल लायसन्स ॲट लीस्ट द 2 इयर बिफोर द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. तर हे लायसन्स लागतात मित्रांनो, बेसिकली असणं आवश्यक आहे. हा पॉईंट नंबर एमध्ये तुम्ही पाहिलं, तर पॉईंट नंबर बी आणि सी हे पॉईंट लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहेत. ए, बी, सीमध्ये कोणतंही एक लायसन्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. ओके. ऑरचे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळं लक्षात घ्या. लायसन पाहिजे बरं का पण मित्रांनो. लायसन असणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होईल. ड्रायव्हिंग टेस्ट विल बी कंडक्टेड ऑन द लाईट मोटर व्हेइकल. म्हणजे जी आपली फोर व्हीलर असते त्याच्यावरची तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी कंडक्ट केली जाईल. ट्रेनिंग पिरियड जर आपण पाहिला तर द एक्झिस्टिंग ट्रेनिंग पिरियड ऑफ 16 वीक्स 16 महिन्याचं 16 आठवड्याचं ट्रेनिंग तुमचं असेल या ठिकाणी. एक्सटेंडेड टू द 18 वीक्स 2 आठवडं एक्सटेंड होऊ शकतं डिपेंड्स अपॉन तुमच्या परफॉर्मन्सवरती. या ठिकाणी जर एज लिमिट पाहिलं तर मॅक्सिमम 30 वर्षातील वर्ष ज्यांचं एज आहे असे उमेदवार अप्लाय करू शकतात. एस-सी, एस-टीवाल्यांना 5 वर्षाची एजमध्ये सूट मिळेल. ओबीसीवाल्यांना 3 वर्षाची एजमध्ये सूट मिळणार आहे. त्यानंतर खाली येऊया, बाकीची महत्त्वाची माहिती पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स जर आपण पाहिल्या तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत 25 फेब्रुवारीपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 24 मार्च 2025 पर्यंत. ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ज्युनियर असिस्टंटसाठी जर आपण वेतनमान पाहिलं तर ₹31,000 तुम्हाला बेसिक पे मिळणार आहे. याच्यामध्ये एच-आर-ए वगैरे ॲड होऊन साधारणतः 60,000-70,000 पर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो. सीनियर असिस्टंटसाठी ₹36,000 बेसिक पे या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला अलाउन्सेस असतील, महागाई भत्ता आहे. त्याचबरोबर बेसिक एच-आर-ए अलाउन्सेस, खूप सारे अलाउन्सेस आहे. मॅच्युरिटी, ग्रॅज्युटी, खूप काय-काय आहे. मेडिकल फिटनेस म्हणजे मेडिकलचे पण तुम्हाला बेसिकली इन्शुरन्स वगैरे मिळून जातील. ओके. सोशल सिक्युरिटी स्कीममध्ये मिळेल. खूप सारे ॲडव्हांटेजेस मिळून जातील जॉब लागल्यानंतर. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी आहे, की इंडियन कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे. एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स ऑदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया शाल बी तुमचं 31 मार्चच्या अगोदरचं संपूर्ण तुम्ही व्हॅलिडेट असणं आवश्यक आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. जे तुमची एस-सी, एस-टी सर्टिफिकेट आहे, ओबीसी सर्टिफिकेट जे आहेत ते मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. ई-डब्ल्यूचं सर्टिफिकेट पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. ओके. डोमेसाईल सर्टिफिकेट पण पाहिजे. काय डोमेसाईल सर्टिफिकेट शुड बी सबमिटेड इन द फॉर्मॅट ऑफ द कन्सर्न स्टेट. ओके. म्हणजे आपलं महाराष्ट्राचे तुमच्याकडे डोमेसाईल असणं आवश्यक आहे. ऑल द सर्टिफिकेट इन्क्लुडिंग द एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इश्यू ऑफ बाय द कंपोनंट ऑथॉरिटी शाल बी आयदर द हिंदी, इंग्लिश. ओके. हिंदी इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे. ती माहिती आहे बेसिकली. नंतर पाहूया. खाली येऊया. खाल्यानंतर द प्रोव्हिजनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी ॲज पर द मेरिट लिस्ट प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन द ऑनलाईन एक्झामिनेशन subject to qualifying the physical measurement, driving test and physical endurance test. Trade test as applicable for post and subject to meeting all other eligibility criteria prescribed for the post. हे लक्षात ठेवायचं, इलिजिबल क्रायटेरिया वगैरे तुम्हाला सगळ्याच्या प्रोसेस वगैरे बद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस आपण खाली येऊया. महत्त्वाची सिलेक्शन प्रोसेस जी याची कायची ज्युनियरची आपली आहे ती पाहूया. तर मित्रांनो, कुठे गेले ज्युनियरचं दिलं का नाही?
ओके, खाली असेल. आपण खाली येऊया. ज्युनियरची महत्त्वाची माहिती खाली आहे. ती एकदा पाहून घ्या. ओके. जो ज्युनियर असिस्टंट जे आपलं पद आहे, फायर सर्व्हिस त्याबद्दलची पाहूया. पहिल्यांदा तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल कॉम्प्युटर बेस. ड्युरेशन असणार आहे 2 तासाचं. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे सगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडून या. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या ठिकाणी. पार्ट 1 जो तुमचा असणार आहे तो 50% वेटेज असेल. क्वेश्चन ऑन द सब्जेक्ट रिलेटेड टू द एज्युकेशन. ओके. क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट. म्हणजे तुमच्या टेक्निकल क्वेश्चन असतील 50% गुण. हे वेटेज फॉर द क्वेश्चन ऑफ जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशवरती 50% गुण असतील. असा 100 मार्काचा पेपर होईल. तर या ठिकाणी बायोमेट्रिक अटेंडन्स होणार आहे तुमची. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्क्लुडिंग द ड्रायव्हिंग लायसन, फिजिकल मेजरमेंट, मेडिकल टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट, फिजिकल एंडुरन्स टेस्ट इत्यादी टेस्ट तुमच्या होतील. हे लक्षात घ्यायचं या पोस्टसाठी. ओके. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर फिजिकल स्टँडर्ड जर आपण पाहिलं तर फिजिकल स्टँडर्डमध्ये आय साईटचं दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. हेअरिंगचं पण आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेस्ट. मुलांसाठी हाईट असणं पाहिजे 167 सेंटीमीटर, वेट पाहिजे मिनिमम 55 केजी. मुलींसाठी हाईट पाहिजे 157 सेंटीमीटर, वेट पाहिजे मिनिमम 45 केजी. चेस्टचा मुलांसाठी क्रायटेरिया आहे मिनिमम पाहिजे 81 सेंटीमीटर, वाढवून 5 सेंटीमीटरची वाढ होणं त्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट आफ्टर द completion of the physical endurance and medical test. Only those candidate who pass for the physical measurement and medical test will allow to appear in the driving test. तुम्ही एकदा फिजिकल टेस्ट पास केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल. फॉर द पर्पज ऑफ ड्रायव्हिंग टेस्ट लाईट मोटर व्हेकल विल बी युटिलाइज. ओके, म्हणजे कार वगैरे युटिलाइज केली जाईल. द काय ब्रीफिंग अँड द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द ड्रायव्हिंग टेस्ट विल बी गिवन टू द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला थोडंसं डेमो दिला जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट शाल बी डिक्लेअर द पास ऑर फेल ॲज पर देअर ड्रायव्हिंग स्किल परफॉर्मन्स. Only those candidates who have passed the driving test will allow to appear in the physical endurance test. For all other candidates will leave the test facility. जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला तिथून घरी जावं लागेल. ओके. फिजिकल एंड्युरन्स टेस्ट त्याच्यानंतर कंडक्ट केली जाईल. तर फिजिकल एंड्युरन्स टेस्टमध्ये महत्त्वाचं म्हणजे टेबल 1 आहे. टेबल 1मध्ये महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला 100 मीटर रनिंग करायचं आहे. जर तुम्ही 12 सेकंडच्या आतमध्ये पळाला तर 20 पैकी 20 गुण मिळतील. त्यानंतर या ठिकाणी आहे लिफ्ट अँड लिफ्टिंग अँड कॅरिंग द 15 केजी स्टँड बॅग. 50 केजीची म्हणजे एक पुतळा असेल तो घेऊन तुम्हाला पळायचं आहे. 20 मार्क असतील. जर 20 सेकंदामध्ये जर तुम्ही पळाला तर मे बी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्यानंतर बाकीचे मार्क्स तुम्हाला कमी कमी होतील जसं जसं तुमचं टायमिंग कमी होईल. त्यानंतर असणार आहे पोल क्लाइम्बिंग. त्यानंतर मित्रांनो पोल क्लाइम्बिंग असणार आहे 30 सेकंदामध्ये टोटल टायमिंग असेल 8 मीटर. पोल असणार आहे तुम्हाला क्लाइम्ब करून जायचं आहे. त्यानंतर रोप क्लाइम्बिंग असणार आहे 20 सेकंद टायमिंग असेल 8 मीटर जायचं आहे. फुल हाईट असणार आहे. त्यानंतर फुल लॅडर क्लाइम्बिंग असणार आहे. सेकंद दिलेले 35 सेकंद केलं तर 20 पैकी 20 मार्क मिळतील. आणि बेसिकली हे झाल्यानंतर मुलींसाठी पण सेम आहे. तर टायमिंग थोडासा कमी आहे. तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर फॉलोइंग द 5 टेस्ट शाल बी द कॅरी आउट ऑफ द फिजिकल एंड्युरन्स. 100 मीटर तुमची रनिंग घेतली जाईल. त्यानंतर कॅज्युअलिटी कॅरिंग टेस्ट होईल, पोल क्लाइम्बिंग टेस्ट होईल, रोप क्लाइम्बिंग टेस्ट होईल, लॅडर क्लाइम्बिंग टेस्ट इत्यादी तुमचे ॲक्टिव्हिटी होतील. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर खाली येऊया. टेबल 3 जो महत्त्वाचा आहे तो असणार आहे 100 मीटर रनिंगच्या रिगार्डिंग आहे इन मेल. ओके. 100 मीटर रनिंग बाकीचे डिटेल्स आहे मित्रांनो, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. ते तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा पहिली स्टेज तर क्लिअर करा. ओके. त्यानंतर खाली येऊया. काय आहे का महत्त्वाचं कुछ है क्या देखते हैं. एक मिनिट. ओके. हळू. ओके. डिक्लेरेशन्स खाली काही महत्त्वाची माहिती नाही मित्रांनो एवढी. फॉर्म्स वगैरे आहेत तर तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. आणि नक्कीच या ठिकाणी या पोस्टसाठी अप्लाय करा. महाराष्ट्रामध्ये जॉब आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटीचा जॉब आहे. एकदम रेप्युटेशनल जॉब आहे. ओके. त्यामुळं अप्लाय करायचे मित्रांना पण सांगा. नक्कीच चांगली संधी एक आहे. कारण की महाराष्ट्रात असल्यामुळं माझ्या मते तरी थोडंसं कॉम्पिटिशन कमी राहील. ओके. अजून काही नाही मित्रांनो महत्त्वाची माहिती. तर एवढीच होती. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.